दापोली तालुका व्यापारी संघटना आयोजित स्नेह मेळावा संपन्न। माणगाव एसएस निकम इंग्लिश स्कूल मध्ये स्पर्धा परीक्षांसाठी 16 जून पासून सुरू होणार फाउंडेशन कोर्स। वर्धाई चॅरिटेबल ट्रस्ट, रोहा, रोटरी प्रतिष्ठान, खेड, एसएस निकम स्कूल माणगाव यांचा संयुक्त उपक्रम। दापोली तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठं पाऊल। भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी मंडळाच्या वतीने नारी शक्ती सन्मान कार्यक्रमाचं आयोजन। दापोली खेड मार्गाची पाहणी आणि रस्ता पूर्ववत करण्याचे निर्देश। सविस्तर वृत्त। दापोली तालुका व्यापारी संघटना आयोजित स्नेह मेळावा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी व्यापारी संघटनेच्या लोगोचं अनावरण नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं। दापोली तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद आवळे यांनी प्रास्ताविकामध्ये व्यापारी संघटनेच्या विविध समस्या आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या। यावेळी नामदार योगेशदादा कदम यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यापारी संघटनेनं एकत्र येऊन आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित केल्याबद्दल संघटनेचं विशेष कौतुक केलं। कोकणातील व्यापारी प्रामाणिकपणे व्यापार करत असून राज्यातील व्यापाऱ्यांच्या बाबतीत विविध कारवाया अथवा धाडी पडल्या आहेत। यामध्ये कोकणात याचं प्रमाण फार कमी असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं। व्यापारी संघटनेला भेडसावत असणाऱ्या जीएसटी संदर्भात संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांकडे चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। व्यापारी वर्गाचा व्यापार वाढण्यासाठी आता दापोली, रत्नागिरी यासारख्या शहरांमध्ये ऑनलाईन मार्केटिंग या आधुनिक प्रणालीचा विकास होणं गरजेचं आहे। भविष्यात योग्य तो निर्णय घेऊन बाहेरील व्यापार करण्यासाठी येणारे व्यापारी, फेरीवाले यांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं देखील ते म्हणाले। या कार्यक्रमाचं औचित्य साधून नामदार योगेशदादा कदम यांचा खातू मसाले, MIDC वळणे, दापोली रत्नागिरी व्यापारी संघटना यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। तर काही व्यापारी बांधवांचे सत्कार नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये दापोलीतील पर्यावरण प्रेमी प्रशांत परांजपे यांना बँकॉक येथील युनिव्हर्सिटीनं डिलीट ही पदवी बहाल केल्याबद्दल त्यांचा नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, दापोली शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप राजपुरे, रत्नागिरी जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे, व्यापारी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद काटकर, तालुकाध्यक्ष विनोद आवळे, सचिव मिलिंद शेठ, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरभाई देसाई तसेच दापोली तालुका शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्ह्यातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशांत परांजपे यांनी केलं। ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उत्कृष्टता घडवून आणण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं। या बाबतीत शुक्रवार दिनांक 30 मे 2025 रोजी सुतारवाडी येथे खासदार सुनीलजी तटकरे यांच्या बंगल्यावर बैठक होऊन सामंजस्याने करार करण्यात आला। या करारानुसार 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करून घेणारा कोर्स 16 जून 2025 रोजी एसएस निकम स्कूल येथे सुरू होणार असल्याची अधिकृत माहिती माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर मदन निकम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनीलजी तटकरे, राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, रोटरी प्रतिष्ठान खेडचे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सचिव पराग चिखले, माणगाव निकम स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर संगीता कोकाटे, स्कूलचे समन्वयक प्राध्यापक विजय पाईकराव आदी मान्यवर उपस्थित होते। इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि रोटरी खेडची जी संस्था आहे संयुक्त विद्यमानाने आपण हा उपक्रम करत आहोत। साधारणपणे 2 वर्ष एसएस निकम या संस्थेच्या वतीने
8वी 9वी आणि 10वी या विद्यार्थ्यांसाठी हे राबवण्यात आलेलं होतं, पण त्याच्यानंतर तदनंतर काही कारणास्तव त्याच्यामध्ये खंड पडला. पण ज्या वेळेला त्यांनी 2 वर्ष केलं होतं त्यावेळेला त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आपल्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील जे विद्यार्थी आहेत यांनी स्पर्धा परीक्षा असेल म्हणजे नुसतंच UPSC MPSC नाही तर या व्यतिरिक्त जे करिअर ऑप्शन्स असतात यासाठी सुद्धा त्यांची अगदी माध्यमिक शाळेपासून त्यांची तयारी झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून हा एक उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि साधारणपणे मला खात्री आहे आपल्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या दुर्गम भागातील फक्त माणगाव नाही तर आमचा उलट आणखी प्रयत्न राहील की आज SS निकम स्कूल्स जे आहेत या माणगावच्या व्यतिरिक्त सुद्धा आहेत किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक आपल्याला सामावून कसं घेता येईल हा एक प्रयत्न त्यानिमित्ताने होणार आहे. आणि जसं डॉक्टरांनी माहिती दिली त्यानुसार 16 जून पासून आपण हे सुरू करणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये 8वी 9वी आणि 10वी याचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि आम्हाला आनंद आहे की ग्रामीण भागातील आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी ही सुविधा वर्धाई चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्याचबरोबर SS निकम इंग्लिश स्कूल आणि याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे हे रोटरीच्या खेडच्या माध्यमातून हे होणार आहे. याचा एक विशेष आनंद आम्हाला सगळ्यांनाच आहे. मला खात्री आहे की आपल्या माध्यमातून सुद्धा अधिकाधिक जर याचा प्रसार झाला तर जास्तीत जास्त आपल्या भागातील जे विद्यार्थी आहेत हे या आपला जो हा उपक्रम आपण पुढचे 5 वर्ष आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पुढचे 5 वर्ष त्याला आणखी रिस्पॉन्स मिळत गेला तर पुढेही आम्ही अशाच पद्धतीनं तो सुरू ठेवणार आहोत. तर आपल्या माध्यमातून जर प्रसार झाला तर निश्चितच अधिकाधिक विद्यार्थी याचा लाभ मिळेल. कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाअंतर्गत मंजूर झालेल्या चक्रीवादळ निवारा केंद्र उभारणीचं भूमिपूजन सोहळा गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. मागील चक्रीवादळात झालेली हानी आणि उद्भवलेली परिस्थिती यामधून आपण अजून सावरलो नाही हे लक्षात घेता यापुढे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना वेळेवर सुरक्षित मदत मिळावी म्हणून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात येत आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांना सुरक्षित निवारा उपलब्ध होणार आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे. आपत्तीला रोखता येत नाही पण योग्य नियोजन आणि मजबूत अधोसंरचनेच्या आधारे नुकसान नक्कीच टाळता येतं अशी भावना यावेळी नामदार योगेशदादांनी व्यक्त केली. एकूण 16,69,00,000 रुपये किमतीच्या निधीचा हा प्रकल्प फक्त सुरुवात आहे. भविष्यात अशा आणखी प्रकल्पांद्वारे कोकणचा सुरक्षितता आणि शाश्वत विकास केला जाणार आहे. खेडचा अभिमान असणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आणि देशसेवेसाठी लढलेले भारतीय सेनेचे निवृत्त मेजर गंगाराम हरी जाधव यांच्या स्मारक अनावरण सोहळ्याला गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम उपस्थित होते. स्वर्गीय गंगाराम जाधव यांच्या कार्याचा आदर्श आजच्या तरुण पिढीनं घ्यावा आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत मनात बाळगून देशाच्या हितार्थ सेवा करावी अशा भावना यावेळी योगेशदादांनी व्यक्त केल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने नारी शक्ती सन्मान पुरस्कार 2025 वितरण सोहळ्याचं आयोजन उत्साहात संपन्न झालं. या पुरस्काराद्वारे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा आणि न्याय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, ॲडव्होकेट रुची महाजनी, अर्चना गोखले, संगममित्रा फुले, पल्लवी यादव, क्रीडा अधिकारी ऐश्वर्या सावंत, डॉक्टर ज्योती चव्हाण यांना नारी शक्ती सन्मान पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे आणि शहराध्यक्षा पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं.
यावेळी माजी नगरसेविका सत्यवती बोरकर, मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर, संपदा तळेकर तसेच महिला पदाधिकारी सायली बेर्डे, सौ सारिका शर्मा आदी मान्यवर उपस्थित होत्या। महिलांनी मनोगत व्यक्त करताना आपला अनुभव तसेच महिला सशक्तीकरण, नेतृत्व आणि सामाजिक बदल या विषयावर आपले विचार व्यक्त केले। दापोली खेड मुख्य मार्गाची गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी पाहणी केली। अवकाळी पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे या मार्गाचं मोठं नुकसान झालं होतं। परिणामी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। या पाहणी दरम्यान संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून कामाची सद्यस्थिती त्यांनी समजून घेतली। तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे। पुढील 15 दिवसात पूर्ण दुरुस्ती आणि पुनर्बांधणी पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। दापोली आणि खेड यांना जोडणारा हा मार्ग फक्त रस्ता नाही तर तो हजारो कुटुंबाची जीवनवाहिनी आहे। नागरिकांना झालेल्या गैरसोयीची मला पूर्ण जाणीव आहे। नागरिकांना स्थायिक, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता देण्यात येणार आहे। महायुती सरकार नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष देतं असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं। अवकाळी पाऊस आणि मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, आंबा बागायतदारांना आणि वित्तहानी झालेल्यांना पंचनामे करून त्वरित भरपाई मिळावी याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी खेड उपतालुका प्रमुख सचिन निकम, विभाग प्रमुख अंकुश कदम, उपविभाग प्रमुख प्रदीप सतपाळ, मिलिंद करंजकर, बाबाराम पवार, अल्पसंख्याक अध्यक्ष अल्लाउद्दीन ममतुले, पुरुष ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गमरे, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम, प्रज्वल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते। 31 मे हा जागतिक तंबाखू मुक्ती दिन असल्यामुळे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खेड सेवा केंद्राद्वारे व्यसनमुक्ती प्रदर्शनाद्वारा जागृतीचं काम 30 मे आणि 31 मे रोजी एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशन या ठिकाणी केलं जाणार आहे। व्यसनांचं दान करून घेतलं जाणार आहे। ज्यांना व्यसन सोडण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी मोफत व्यसनमुक्ती औषध देखील दिलं जाणार आहे असं प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खेडच्या राजयोगिनी गीता बहनजी यांनी सांगितलंय। तरी याचा लाभ घ्यावा। याच बरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।